नमस्कार मंडळी, राम राम. हा बघा, हा आहे कडा प्रसाद आणि हा गव्हाच्या पिठापासून बनतो. आणि आज आहे श्री रामनवमी. तर रामनवमीसाठी खास हा प्रसादाचा शिरा बनवला मी. तर मग बघा ना, किती छान दिसतोय ना, मस्तच एकच नंबर झालेला. आणि याला कडा प्रसाद यासाठी बोलतात कारण हा कढईत बनला जातो. चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया. हे बघा, एक कढई ठेवली आहे. कढई गरम झाल्याच्या नंतर ना यामध्ये ना आपल्याला गव्हाचं पीठ टाकून घ्यायचं आहे. हे बघा, 1 कप गव्हाचं पीठ व्यवस्थित चाळून घेतलं आहे मी. तुम्ही कुठल्याही वाटीचं मेजर घेऊ शकता. या कपाने मी 1 कप गव्हाचं पीठ घेतलं आहे. आणि याला असंच आपल्याला जसं आपण बेसनचे लाडू करण्यासाठी बेसनला भाजून घेतो ना, त्या प्रकारेच भाजून घ्यायचं आहे. चांगलं लालसर असं भाजून घ्यायचं आहे. याची भाजण्याचीच प्रोसेस जास्त आहे. बाकी यामध्ये काही म्हणजे असं अवघड असं काहीच नाही आहे. कोण पण बनवू शकता. आणि हा प्रसाद खूप मस्त लागतो. तुम्ही गुरुद्वारा किंवा कुठे असं एखादा सत्संग वगैरे असेल तर तिथं हा प्रसाद खाल्ला असेल. तर हाच प्रसाद आपण आज घरी बनवूया. बघा, व्यवस्थित असं आपल्याला गव्हाचं पीठ मस्त असं खरपूस लालसर रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. आणि सतत याला परतत राहायचं आहे. कारण का माहिती आहे, आपण जर याला परतलं नाही तरी एकाच साईडने जास्त वेळ भाजेल आणि पीठ आपलं जे काही आहे ते करपू पण शकतं. त्यासाठी व्यवस्थित याला पहिलं आपल्याला भाजून घ्यायचं आहे मस्त असं. हे बघा, अशा प्रकारे मी सतत चमचा हलवते. आणि नंतरनं थोडंसं असं भाजून झाल्याच्या नंतरनं त्यामध्ये आपण तूप टाकून घेतो. मी एक मोठा चमचा तूप टाकून घेतलं आहे. हे बघा, अशा प्रकारे सर्व व्यवस्थित तूप टाकल्याच्या नंतरनं त्याच्या ज्या काही गाठी होतील ते फोडून घेत आपल्याला याला परतून घ्यायचं आहे गव्हाच्या पिठाला. हे बघा, अशा प्रकारे व्यवस्थित मस्त असं. आणि तुमचं गव्हाचं पीठ व्यवस्थित भाजले का नाही हे त्याच्या वासावरूनच कळतं आहे. हे बघा, मी आणखीन एक मोठा चमचा भरून तूप टाकले. यामध्ये तुपाचं प्रमाण जास्त वापरतात. तर तुम्ही 1 कप गव्हाचं पीठ घेतलं तर त्याला अर्धा कप तुम्ही तूप वापरू शकता. नाही तर तुम्ही तूप तुमच्या याच्यानुसार म्हणजे तुम्ही जितका प्रसाद बनवताय त्यानुसार कमी जास्त करू शकता. हे बघा, सर्व म्हणजे ऑलमोस्ट 3 चमचे तूप वापरले मी. आणि परत याला सतत व्यवस्थित परतत राहते. तूप टाकून झाल्याच्या नंतर मस्त याला आणखीन थोडा परतून घ्यायचा आपल्याला. आणि झटपट बनतो प्रसाद. आपण प्रत्येक वेळेस रव्याचा शिरा बनवतो, त्यापेक्षा एक वेळेस अशा पद्धतीने नक्की करून बघा. आणि घरात असलेल्या साहित्यामध्येच प्रसाद बनतो. आणि तोही म्हणजे मंदिरमध्ये वगैरे भेटतो तसा. प्रसाद म्हटलं की त्याची चव वेगळीच असते. तो घरी बनवल्यानंतर थोडीफार म्हणजे कसं सर्वांसाठी बनतो त्याची चव वेगळीच असते. पण घरी आपण प्रसादासाठी बनवतो म्हणजे त्यात थोडीफार चव छान येतेच. तर हे बघा, अशा प्रकारे सर्व व्यवस्थित मस्त असं खरपूस रंग येऊपर्यंत भाजून घेतलं. आणि अख्खा घरभर त्या तुपाचा आणि त्या आपल्या बेसन भाजल्यानंतर जसा सुवास दरवळतो ना अख्खं घरभर, तसाच सुवास दरवळत होता. आणि खूप मस्त वासानेच असं काय बनतंय घरात आज असं वाटत होतं. खूपच मस्त सुवास घरभर पसरला होता. हे बघा, आपलं गव्हाचं पीठ व्यवस्थित लालसर असं भाजून झालं आहे. बघा, तुम्ही दिसायला तर आता अजिबात पांढरं दिसत नाही आहे. आणि यामध्ये मी अर्धा कप पाणी टाकून घेतलं आहे. परत गरम पाणी टाकलं आहे. थंड अजिबात नाही टाकायचं. थंड पाणी टाकलं की यामध्ये गुठळ्या होण्याचे चान्सेस असतात. तर हे बघा, गरम पाणी जवळजवळ 1 कप टाकलं आहे. आणि परत पाणी टाकून व्यवस्थित याला मिक्स करून घेतलं. आणि नंतर यामध्ये मी अर्धा कप इतकी साखर वापरली आहे. तुम्ही पाहिजे तर गोड तुमच्या अंदाजाने कमी जास्त करू शकता. सहसा प्रसाद हा म्हणजे तितकासा गोड नसतो. थोडासा म्हणजे गोडाचं प्रमाण थोडं कमी असतं. तर तुम्हाला गोड जर जास्त आवडत असेल तर तुम्ही गोडाचं प्रमाण वाढवू शकता. हे बघा, साखर वगैरे मेल्ट झाली आता आपली व्यवस्थित. परत यामध्ये आणखीन अर्धा कप पाणी टाकून घेतलं आहे मी.
पाणी तुम्ही जितकं टाकाल ना तितका आपला शिरा असा मऊसूद होईल आणि खूप मस्त असं म्हणजे फुलून व असं खूप छान दिसेल. आणि यामध्ये मी अजिबात कुठलेही ड्रायफ्रूट वापरणार नाही आहे का, कारण आपण कधीही कुठं देवस्थानाला गेलो तर आपण तिथला प्रसाद घरी घेऊन येत असतो. तर त्याची जे काही म्हणजे जास्ती काळ टिकण्याची जीवन जास्त काळ टिकण्यासाठी त्याच्यामध्ये अजिबात कुठलेही ड्रायफ्रूट नाही वापरलं मी. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही नक्की टाकू शकता. हे बघा, पाणी टाकून झाल्याच्या नंतर ना परत याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. जवळजवळ मला 2-2.5 कप पाणी लागलेलं आणि आपला शिरा तयार आहे आता. हे बघा किती मस्त दिसतं आणि तेल आपलं तूप टाकलेलं पण किती छान सुटले. हे बघा, मी एका दुरण तयार केलं आहे पानाचं आणि बघा किती मस्त मऊसूद आणि खूप मस्त झालेला शिरा. तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आज रामनवमीनिमित्त हा शिरा नक्की करून बघा प्रसादासाठी. सर्वांना खूप आवडेल आणि आवडल्यास कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. बघा प्रसादाचं किती छान दिसतोय ना. तर रामनवमीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा.